हो ते मच्छन मग आपण गेल्यावर वधाच्या बोर प्रकल्पात प्राणी गणना. वधात बोर अभयारण्य अंतर्गत प्राणी गणनेला सुरुवात करण्यात आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्राणी गणनेसाठी 40 मचाण उभारण्यात आले आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्यात येते. यावर्षी देखील पशुगणना होत आहे. निसर्ग अनुभव 2026 म्हणून उपक्रम आहे वन विभागाचा. त्याच्यामध्ये लोकांना जे सामान्य जनता आहे त्याला वन विभागामध्ये जे प्राणी आहे ते आजच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्याची आपण एक प्रकारे गणना करतो आणि त्याचा निसर्गाचा अनुभव सामान्य माणसाला याच्यामध्ये घेता येतो. त्यासाठीचा हा एक निसर्ग अनुभव म्हणून उपक्रम आहे आपला वन विभागाचा. याच्यासाठी आपण बोर व्याघ्र प्रकल्पात पूर्ण 40 मचाण उपलब्ध आहेत. त्यापैकी 8 मचाण हिंगणी वन परिक्षेत्रामध्ये आहे. प्रत्येक त्याला आपण पाण्याची कॅन गादी याची सगळी आणि एक पॅक लंच सुद्धा त्यांना आपण देतो आहे. या सर्व गोष्टीची आपण व्यवस्था केलेली आहे. सोबत आपले वनरक्षक त्यांच्या मदतीसाठी तिथे आहे. 40 साठी प्रत्येकी 2 याप्रमाणे जवळपास 80 पर्यटकांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे आणि ते याचा अनुभव घेतात आहे. वॉशरूमला वगैरे जायचं का जाऊ? पाणीच्या पुढे किती सुद्धा मच्छन जास्त खाली खाण्यापेक्षा. अच्छा ते का मचान ते हां आणखी लिपिडचं लोकेशन आहे. लिपिड पण दिसली असं वाईल्ड डॉग. चांगली वाईल्ड डॉग समूहानं तर खूप खतरनाक लागते. ते टायगरला महाराज दम ठेवत म्हटलं. त्यांच्यावर टाकून भेटून जाय. आपण असं जाणार आहोत आता. हो ते मच्छन मग आपण गेल्यावर हे पडतील का? हा पडतील. आता येऊन का ते चालत गेलो.